गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे। सर्वत्रच या गणेशोत्सवाची जी आहे ती धामधूम सुरू आहे। आत्ताच आपण पाहिलं तर बाजारपेठा ज्या आहेत त्या देखील सजलेल्या आहेत। पुण्यातील गणेशोत्सवासाठी फक्त पुणेच नव्हे तर संपूर्ण जगभरातून लोक जे आहेत ते दर्शनासाठी येत असतात। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर जगभरातून नागरिक येत असतात। मात्र आता पुणे पोलिसांकडून जे आहे ते आता या सर्व नागरिकांवरती एआयची नजर जी आहे ती राहणार आहे। शहरातील गणेशोत्सवाची ख्याती भारतासह विदेशातही तितकीच मोठी असल्याने दरवर्षीच पुण्यातील गणेशोत्सवासाठी परदेशी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात। लाखो भाविकांची गर्दी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी दैनंदिन होत असते। त्यामुळे आता पुणे पोलीस देखील जे आहे ते आता सज्ज झालेले आहे। यंदाचा गणेशोत्सव भक्ती उत्साह आणि हायटेक सुरक्षेत पार पडणार आहे। लाखो भाविकांच्या गर्दीत शिस्त शांतता राखण्यासाठी पोलिसांकडून हजारो अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आता तैनात केला जाणार आहे। त्यांच्या मदतीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय कॅमेरे, आयपी स्पीकर्स आणि ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष अशी यंत्रणा जी आहे ती पोलिसांच्या मदतीसाठी काम करणार आहे। आपण जर पाहिलं तर पुणे पोलिसांकडून याआधीही देहू आणि आळंदी येथून निघणाऱ्या पालखी दरम्यान पहिल्यांदाच एआयच्या मदतीने सहभागी वारकऱ्यांची संख्या मोजली गेली होती। त्याचप्रमाणे आता यंदाच्या गणेशोत्सवामध्ये देखील भाविकांची संख्या जी आहे ती मोजणार आहे। त्याचबरोबर वाहतूक सुरक्षेचे नियंत्रण जे आहे ते देखील या एआयच्या कॅमेऱ्याद्वारे केले जाणार आहे। त्यामुळे आता पुणे पोलिसांच्या पारंपरिक बंदोबस्ताद्वारे आता एआय कॅमेऱ्याची देखील सुरक्षा आता यंदाच्या वर्षी असणार आहे। त्यामुळे पुणे पोलिसांचा भार देखील आता कमी होणार की काय, त्याचबरोबर हायटेक सुरक्षा देखील वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पहिल्यांदाच एआय कॅमेऱ्याची नजर या सर्व भाविकांवरती असणार आहे। प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे।